नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुमच्यासाठी एक खूप खास, मनाला स्पर्श करणारा आणि प्रेरणा देणारा व्लॉग घेऊन आलो आहे। हा व्लॉग एका फक्त दिवसासाठी नाही, एका उपक्रमाबद्दल नाही, तर भावना, एकत्रितपणा, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि प्रेमाने भरलेला हा प्रवास आहे। कारण आजचा आपला विषय आहे निस्वार्थ ग्रुप यांनी एका मराठी शाळेत लहान मुलांसाठी केलेला साहित्य वितरणाचा सुंदर असा उपक्रम। हा ब्लॉग शूट करताना आम्ही जे अनुभवलं, जे पाहिलं, जे जाणवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा संपूर्ण प्रवास अगदी सविस्तर सांगणार आहे। प्रथमतः निस्वार्थ ग्रुपची ओळख करून देतो। सर्वप्रथम सांगतो, निस्वार्थ ग्रुप हा फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप नाही, फक्त एका नावाखाली एकत्र आलेले लोक नाहीत, तर हा एक विचार आहे, एक भावना आहे, एक संस्कृती आहे। काहीतरी चांगलं करायचं, कोणतीही अपेक्षा न ठेवता। ग्रुपमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्याला पाहता येतात। कोणी नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, विद्यार्थी, कुटुंब सांभाळणारे, पण सगळ्यांची भावना एकच, आपल्याकडून शक्य तेवढं समाजासाठी करायचं। तर उपक्रमाची कल्पना कशी जन्माला आली? काही दिवसापूर्वी आम्ही चर्चा करत होतो की आपण आता काहीतरी अर्थपूर्ण करायचं। अनेक कल्पना मांडल्या गेल्या। कोणी सांगितलं रक्तदान शिबिर करू, वृक्षारोपण करू, स्वच्छता मोहीम, गावातील वंचित कुटुंबांना मदत करू किंवा शिक्षणाशी संबंधित काहीतरी। याच चर्चेत एकानं सुचवलं, एका मराठी शाळेत मुलांना आवश्यक साहित्य देऊया। सगळ्यांनी हे ऐकताच लगेच मान्य केलं, कारण शिक्षण हा असा विषय आहे जो थेट भविष्याशी जोडलेला असतो। एक वही, एक पेन, एक पुस्तक एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे। निस्वार्थ ग्रुप, वडगाव मावळ। आता आपण पाहू खरेदीचे म्हणजेच शॉपिंग एक्सपिरियन्स कसा होता। आम्ही सगळे मिळून दुकानात गेलो, वेगवेगळ्या रंगाचे पेन पाहिले, सुंदर कवर असलेल्या वह्या, शैक्षणिक पुस्तकं, पेन्सिली, रबर, स्केल, कंपास बॉक्स, पाऊच, पाण्याच्या बाटल्या, शालेय बॅग, रंग पेन्सिली आणि काही मोटिवेशनल स्टिकर्स। सगळं बघताना असं वाटत होतं की हे मुलं वापरताना कोणत्या आनंदाने हसतील। खरेदी झाली आमची। त्यानंतर आम्ही वस्तूंचं वर्गीकरण केलं, प्रत्येक मुलांसाठी समान साहित्य ठेवलं, बॅग्स तपासल्यानंतर नेमप्लेट लावल्या आणि अंतिम तयारी आमची झाली। त्यानंतर आम्ही शाळेकडे प्रवास करण्यास निघालो। शाळेमध्ये प्रवास करत असताना मन भावनिक होतं। गाडीमध्ये सगळे बोलत होते, मुलांचे चेहरे बघायला उत्सुक आहोत आपण सगळे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आपल्या मेहनतीचं फळच। आम्ही शाळेत पोहोचलो, मुलं धावत आली, त्यांच्या निरागस हसण्यातून खूप प्रेम जाणवत होतं। ते जणू वाटत बघत होते, आज काय होणार आहे, कोण आले आहे, आम्हाला काय मिळणार आहे। शिक्षकांनी खूप प्रेमाने स्वागत केलं। शाळेचा परिसर, त्याची साधी इमारत आणि मुलांचा उत्साह हे सगळं मनाला स्पर्श करून गेलं। शिक्षकांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, शाळेला काय अडचणी आहेत, मुलांची घरची परिस्थिती। काही मुलं गरीब आहेत, काहींना मूलभूत वस्तूही नाहीत, काही मुलं बूट नसताना येतात, काही जण वह्या शेअर करतात, तरीही त्यांच्या शिकण्याची प्रचंड इच्छा आहे। हे ऐकून आम्हाला आणखी आनंद झाला। आपण योग्य वेळी योग्य गोष्ट करत आहोत याची जाणीव झाली। या ब्लॉगचा
सर्वात सुंदर, सर्वात विशेष आणि भावनिक भाग म्हणजे मुलं एकामागोमाग एक पुढे येत होती. त्यांना बॅग, पेन, वही, रंग, कंपास देताना त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद खरंच त्या क्षणी जाणवलं की देण्यात खरी शक्ती आहे. काही मुलं म्हणाली, सर हे माझं पहिलं नवीन कंपास आहे, मला अशा रंगाच्या पेन्सिली पहिल्यांदाच मिळत आहेत. नवीन बॅग मिळाली म्हणून मला उद्या शाळेत जायची उत्सुकता आहे. त्यांचे डोळे चमकत होते. त्यांच्या आनंदात आम्हाला एक वेगळंच समाधान लाभत होतं. मुलांशी नंतर आम्ही गप्पा मारल्या. मोठं होऊन काय व्हायचं आहे, कोणी म्हणाला डॉक्टर, कोणी पोलीस, कोणी इंजिनियर आणि बरंच काही. त्यांच्यातील आत्मविश्वास बघून खूप आनंद झाला. त्याच्यानंतर शिक्षकांनी आम्हाला अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये ऊर्जा वाढते, त्यांना वाटतं की समाज त्यांच्या पाठीशी आहे, हा संदेश मनाला लागणारा होता. माझं नाव संदीप एवढे आहे आणि मी राहायला पुण्यात असतो. या शाळेत गेली 5 वर्षापासून काम करतो, 19 पासून. तर मग सर्वात प्रथम सर्व निस्वार्थ ग्रुपमध्ये आलेल्या सर्व मंडळींचे, लेडीज मंडळींचे किंवा इतर सर्वांचे आमच्या शाळेमार्फत, आमच्या या सर्व विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांच्या पालकांमार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. मी जे काम करतो ते वाखाणण्यासारखे आहे. ज्यावेळेस सुरुवातीला मला फोन करा, मी त्यांना हे सांगेल जिथं आवश्यकता आहे त्यांना द्या, जिथं आवश्यकता आहे त्यांना द्यायची आवश्यकता नाही. तुमचा प्रश्न आहे पण जिथं आवश्यकता आहे प्लीज त्यांना द्या. त्या गोष्टीबद्दल मान देऊन जे आमच्यापर्यंत आलं त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या मार्फत अतिशय मनापासून धन्यवाद. असेच कार्य तुमचे पुढे पण चालू राहावं ही पण मी आशा करतो. आणि आज जे निस्वार्थ ग्रुप मार्फतचे जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांचे मी माझ्यातर्फे आणि या शाळेतर्फे एक हार्दिक स्वागत करू इच्छितो. आम्हाला तर माहीत नाही, निस्वार्थ ग्रुप म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करतो. ठीक आहे, मी मुख्याध्यापक म्हणून सर्वांचे स्वागत करतो. सगळे निवडक सगळेच तुम्ही त्या बरेच वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य करतो. दरवर्षी आम्ही शाळेसाठी किंवा एखाद्या गरीब गोष्टीसाठी अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, अशा काही गोष्टींना आम्ही दरवर्षी एक मित्र म्हणून आम्ही ह्या काही आर्थिक मदत करत असतो. आणि त्या आर्थिक मदतीतून आम्हाला ज्यांना जी काही गरज आहे, जी काही रिक्वायरमेंट आहे, त्या पद्धतीने आम्ही सर्व काही त्या शिक्षकांना भेटून आम्ही त्याच्या रिक्वायरप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी देत असतो. त्या शाळेत जाऊन त्यांना बघा की शाळेतला विद्यार्थ्यांची किती पट आहे, कसं शिकवलं जातं, काय केलं जातं, शाळा बघितली जाते आणि त्याप्रमाणे मग ते चर्चा होऊन मग तो हे केलं जातं, शाळा निवडली जाते. तर यावर्षी आपण माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळा निवडलेली आहे आणि इथे आपण हा कार्यक्रम करत आहोत. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं खरंच कष्ट आहे या शाळेमध्ये आणि खरंच योगदान त्यांनी इथं शाळेसाठी दिलेलं आहे. ह्या गरीब विद्यार्थ्यांना ह्यांना शिकवायची त्यांना तर तशी गरजच नाही, कारण हे बदली करून दुसरीकडे पण जाऊ शकतात, चांगल्या शाळेत जाऊ शकतात, चांगलं मानधन सुद्धा मिळू शकतं ना. पण एक गरीबाला जे मदत व्हावी, ह्या मुलांकडनं काहीतरी कोणतरी घडावं, या शाळेतून जावं पुढं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरेच विद्यार्थी पण घडवलेले आहेत. त्यांना त्यांचं योगदान आणि त्यांचे कष्ट आहे, त्यांना नक्कीच त्याचं फळ भेटेल. आणि हे सर्व आमचे सहकारी मित्र आहेत. त्या मित्राप्रमाणे आम्ही छोटीशी वस्तू का नाही, एक फुलण्या फुलाची पाकळी आम्ही विद्यार्थ्यांना देऊ करू इच्छितो. तर ते सरांनी स्वीकार करावी. आणि बोला की जो ग्रुप आहे तो निस्वार्थ ग्रुप आहे. त्या नावाचं नावच निस्वार्थ आहे. त्यामुळे आम्ही निस्वार्थपणे दरवर्षी जमा होतो, एकत्र येतो आणि काही ना काही जमा करून आम्ही कुठे ना कुठे काही ना काही कार्यक्रम करत येतो. आपल्या पोरांच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही बघितलं ना तर या पोरांना खरंच गरज आहे. भलं या शाळेची पट 26च असतो. मी तर म्हणतो भविष्यात अजून वाढेल, पण मी म्हणतो 1-2 जरी पोरं असतील तरी सरांची शिकवायची इच्छा आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. गावामध्ये नक्कीच असे पोरं असणार आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे चांगल्या शाळेत आहे, त्यांच्यासाठी ही शाळा आहे. तुम्ही पोरांचं चेहरा बघू शकता, पोरांना गरज आहे आणि भविष्यात ह्या शाळेचं चांगलं होऊ आमचं सर्वांचा सपोर्ट असेल. शाळेला कधीही कुठेही तुम्हाला काही गरज वाटली तर तुम्ही आम्हाला कधीही सांगू शकता आणि त्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन, तुमचं खूप आम्ही या ठिकाणी आभार मानतो.
की तुम्ही ज्यांना गरज आहे ना त्यांच्या पाठीचे तुम्ही आहात आणि असंच राहा. बस एवढीच मी मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर माहुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज भाजे या गावामध्ये आलेलो आहोत. तर आपला निस्वार्थ हा ग्रुप आहे. मराठी शाळेचं आजची स्थिती आणि उद्याचं भविष्य भारताचं ही घडवणारी ही मुलं आहेत. त्यांच्यासाठी आपण छोटीशी मदत करत आहोत निस्वार्थ ग्रुप तर्फे. आमची काही पुण्यातील मंडळी एकत्र होऊन एक छोटीशी रक्कम तयार करून त्याच्यामधून मुलांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या दिल्या जात आहेत. आपण लहानाचं मोठं होतो, आपले संस्कार आपल्याला घडवत असतात. या मुलांमधूनच काही मुलं IPS होतील, काही देश घडवतील, काही पंतप्रधान पण होतील. तर अशा पद्धतीनं ही मुलं घडतायत. मुलांना कधीच खचून जाऊ नका. गरिबी ही माणसाला भरपूर काही शिकवते आणि त्याच्यातून अभ्यास करा, प्रगती करा. आपलं घर पुढे नेण्यासाठी नेहमी स्वतःला विचारा की आपल्याला पुढे जायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपली ही परिस्थिती आपल्याला बदलायची, आपल्या आई वडिलांची जी स्वप्न आहेत ती आपल्याला पूर्ण करायची. त्याच्यासाठी नेहमी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. भला आपल्याला आता काही येत नाही, कसं असतंय ह्या वयामध्ये शिकणं, तुमची परिस्थिती ही आई वडिलांवर डिपेंड आहे. आपण तर आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. आता आपल्याकडे काही नसेल, 1ली ते 10वी पर्यंत थोडंसं आपण मिडियम असतो, काही त्याला फरक पडत नाही. फक्त अभ्यास करा आणि हे आयुष्य आहे ना हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण घेत चला, तुम्हाला नक्की त्याच्यामधून बरंच काही शिकता येईल. आणि त्याचबरोबर हा निस्वार्थ ग्रुप हा नेहमी आपल्या पाठीशी आहे. तर हा निस्वार्थ ग्रुपचं प्रथमतः अभिनंदन. तर मित्रांनो, परत एकदा आपण या शाळेला दरवर्षी प्रमाणे मी सगळ्यांना विनंती करतो आमच्या मित्रांना की आपण या शाळेला मदत करत जाऊ. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एकदा जोरदार अभ्यास करत जावा. धन्यवाद.
माणसा समवागणी। जे आज आपण किट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपली शाळेची बॅग आहे, तशी बॅग वापरायची शाळा वह्या पुस्तकं वगैरे घेऊन येण्यासाठी. आणि याच्यामध्ये आता थंडीचा महिने चालू झालेले आहेत, तर स्वेटर आहे, कानटोपी आहे आणि बसण्यासाठी आसन दिलेलं आहे तुम्हाला. ते शाळेत घेऊन यायचं बॅगमध्ये रोज, घरी नाही ठेवायचं. तिथं खाली बसण्याची वेळ आली फरशीवर तिथे आसनाचा उपयोग करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर बॉटल आहे, खाऊ आहे थोडासा आणि ड्रॉइंगचं काही साहित्य आहे, ते तुम्हाला आता शाळेत उपयोगात येईल. बरोबर. आणि थंडी आहे म्हणून शाळेला दांडी मारायची नाहीये. स्वेटर कानटोपी दिलेली आहे, ते घालून यायचं. थंडी असली तरी शाळेत यायचं सगळं. बरोबर आहे. रोज शाळेत व्हेरी गुड. मित्रांना घेऊन यायचं. अजून कोण तुमच्या तिकडं वस्तीवर राहत असेल, शाळेत नाही आता घरी थांबत असेल, त्यांनाही शाळेत येण्यासाठी सांगा. हा, आपल्या मित्रांना घेऊन या. थंडी असू काही असू, तुम्ही शिकलात तर तुमचं चांगलं होईल. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाजे येथे निस्वार्थ ग्रुप जो आपल्या इथे आलेला आहे, यांच्या मार्फत मुलांना एक दररोजची कामात येणारी अशी एक किट आणि सोबत बॅग त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले आहे. त्याबद्दल मी सर्व निस्वार्थ ग्रुपचे निस्वार्थपणे जे काम चालू आहे त्या कामाबद्दल मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आणि दिलेल्या आम्हाला या सर्व आवश्यक त्या सर्व मुलांना या साहित्याबद्दल सुद्धा मी त्यांचे पुन्हा एकदा सर्व आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय. मुलांच्या चेहऱ्याचा आनंद म्हणजे आमच्या सर्व मेहनतीचा खरा मोबदला. असे उपक्रम वारंवार करायचे आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचायचं हाच आमचा उद्देश. हा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आमचा उपक्रम तुमच्या मनाला भावला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही अशी कोणती कल्पना असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. निस्वार्थच्या पुढील उपक्रमासाठी आपणही जोडले जाऊ शकता. पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.